श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, पवित्र असा अधिक मास सुरू झालेला आहे आणि या पवित्र अशा अधिक मासामध्येच संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती आलेली आहे. ही चतुर्थी कधी असणार आहे तर उद्या 3 जून वार बुधवार या दिवशी ही अधिक व संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला खास करून आपल्या मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला खास करून काही उपाय सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहे. कारण की प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपला मुलगा मुलगी मोठी व्हावी, त्यांनी आयुष्यामध्ये जीवनामध्ये खूप उंच भरारी घ्यावी म्हणून आपण सदैव प्रयत्न करत असतो. म्हणूनच अधिक महिन्यातील प्रत्येक दिवस शुभ आणि पवित्र असतो आणि अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही सुद्धा अतिशय अत्यंत खूप खास आणि फलदायी मानली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते, परंतु बघा प्रत्येक संकष्टी चतुर्थी तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं. संकष्टी चतुर्थी ही 3 वर्षातून फक्त एकदा येत असते आणि या वेळेला अधिक महिन्याची संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती बुधवारी आलेली आहे. बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे आणि गणपती बाप्पांच्या बुधवारीच गणपती बाप्पांना प्रिय असलेली संकष्टी चतुर्थी येणे म्हणजे हा अतिशय अत्यंत खूप खास आणि दुर्मिळ सुवर्ण योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. या दिवशी आपण जर एक वेळ पूजा नाही केली तरी देखील चालेल, परंतु आपल्या मुलांसाठी फक्त 21 दुर्वांचा अतिशय अत्यंत साधा सोपा परंतु प्रभावशाली असा उपाय केल्याने आपल्या मुलांना शिक्षणामध्ये यश मिळेल, त्यांची उत्तरोत्तर प्रगती होईल, नोकरी व्यवसायामध्ये त्यांची भरभराट होईल. आता हा 21 दुर्वांचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम गणपतये नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा, हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला प्रथम पूजनीय गणपती बाप्पांची पूजा सेवा जी आहे तर ती केली जाते. कारण की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता आहेत आणि गणपती बाप्पांना दुर्वा ज्या आहेत तर त्या अतिशय अत्यंत खूप प्रिय आहेत आणि अशा या दुर्वांचा उपाय आपल्या मुलांसाठी आपण आवर्जून करायचा आहे. मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, संकटे आहेत, विघ्न आहेत, समस्या आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही दुःख आहेत तर ती दूर व्हावी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता आपली जी मुलं आहेत तर बऱ्याच वेळेला काय होतं, लहान मुलं सतत किरकिरपणा, चिडचिड करतात किंवा हट्टीपणा करतात, काही केल्या कुणाचं ऐकत नाही. त्याचप्रमाणे मोठी मुलं जी आहेत तर ती शिक्षण घेत आहेत, परंतु त्यांना शिक्षणामध्ये त्यांचं मन लागत नाही किंवा शिक्षणामध्ये परीक्षेमध्ये त्यांना हवे तसे मार्क्स जे आहेत तर ते मिळत नाही. त्यांनी अभ्यास केलेला वाचलेलं जे आहे तर ते लक्षात राहत नाही किंवा मग आठवत नाही. त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती कमजोर झालेली असते. त्यामुळे आपल्या मुलांची स्मरणशक्ती सुधारावी, त्यांना शिक्षणामध्ये भरभरून यश मिळावं, परीक्षेमध्ये हवे तसे मनासारखे मार्क्स मिळावे यासाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो निश्चित करू शकता. जर मुले नोकरी शोधत आहेत, त्यांना मनासारखी नोकरी जॉब मिळत नाहीये किंवा नोकरी आहे परंतु त्यामध्ये त्यांना प्रमोशन मिळत नाही, त्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावी आहे. ते देखील करू शकता. असा हा 21 दुर्वांचा उपाय जो आहे तर तो प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे. त्याचप्रमाणे मुलं स्वतः सुद्धा हा जो उपाय आहे तर ते करू शकतात. या दिवशी म्हणजेच उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे. यानंतर आपल्याला आपल्या घरातील गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करायचं आहे. तुमच्या देवघरामध्ये जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती पंचामृताने किंवा साध्या पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फोटोचं आपल्याला
फोटोवरती थोडासा पाण्याचा शिलकावा द्यायचा आणि फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि विधिवत पूजन जे आहे तर ते करायचं. आणि हा जो उपाय आहे तर तो आपण घरी जरी केला तरी देखील चालेल किंवा मग मंदिरामध्ये जाऊन केला तर अतिशय उत्तम राहील. आता मंदिरामध्ये जर जाणं शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन करा किंवा मग तुम्ही घरामध्ये हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. कारण की मंदिरामध्ये जे काही सकारात्मक लहरी असतात ना तर त्या आपल्या घरातील सकारात्मकतेपेक्षा मंदिरामधील सकारात्मक ऊर्जा ही कधीही जास्त पटीने असते. त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन शक्य असेल हा उपाय करणं तर मंदिरामध्ये नक्की जाऊन हा उपाय करा. परंतु मंदिरामध्ये जाणं शक्य नसेलच तर मग तुम्ही अशा वेळी घरी देखील हा उपाय करू शकता. आता गणपती बाप्पांना दुर्वा आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत. आता या दुर्वा आहेत तर त्याच बाप्पांना एवढ्या प्रिय का आहेत तर यामागे सुद्धा एक कथा आहे. ही कथा आपण अगदी थोडक्यात मी तुमच्या बरोबर शेअर करते. यानंतर आपल्याला 21 दुर्वांचा उपाय कसा करायचा आहे हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगतीच आहे. तर बघा 21 दुर्वांचा उपाय कसा करायचा आहे बघा. कारण की एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी यमाच्या दरबारामध्ये तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते. यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच ते नृत्य जे आहे तर ते थांबून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या. परंतु मध्येच नृत्य थांबवल्यामुळे अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला. अल्लासूर नावाचा हा राक्षस होता आणि त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला भडकत होत्या. तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकील तर अशा त्यांच्या बोलण्यावरून यम घाबरून पळून गेला. अनलासुराने तांडव करण्यास सुरुवात केली. त्याला समोर जे दिसेल ते तो खात सुटला. अशांना देव जे आहेत तर ते घाबरून भगवान विष्णू देवांना शरण गेले. परंतु अनलासूर तेथे सुद्धा पोहोचला आणि त्याला पाहिल्यावरती भगवान विष्णू देवांनी गणपती बाप्पांचं स्मरण केलं, ध्यान केलं आणि गणपती बालक स्वरूपात प्रकट झाले आणि स्मरण करण्याचे कारण विचारले. त्यावेळी अनलासुराने देवांचे जगणे कठीण केल्याचे त्यांना दिसून आले. परंतु गणराज गणपती आपल्या जागी उभे राहिले आणि अनलासूर जेव्हा गणपती बाप्पांकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या पंजाने उचलू लागला त्यावेळी अनलासुराच्या हातातील भगवान श्री बाल गणेशाने प्रचंड रूप धारण केले. आभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून अनलासुराला काहीच सुचले नाही आणि तोपर्यंत गणपती बाप्पांनी अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून टाकले. अनलासुराला गेल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली. गणपती बाप्पांना त्रास बघून समस्त देव ऋषी मुनी उपचार करू लागले. परंतु कशानेही कोणताही काहीही उपयोग झाला नाही. शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 88,000 ऋषी मुनींनी प्रत्येकी 21 दुर्वांची जुडी अशा दुर्वा भगवान श्री गणेशांच्या मस्तकावरती ठेवल्या आणि चमत्कार झाला. गणपती बाप्पांच्या अंगाचा दाहक शमला. तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वा ज्या आहेत ना तर त्या अतिशय अत्यंत खूप प्रिय आणि आवडीच्या मानल्या जातात आणि भगवान श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वांना खूप खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. गणपती बाप्पांनी म्हटले आहे की ज्या दुर्वामुळे माझ्या अंगाचा दाहक शमला या दुर्वा जो कोणी मला अर्पण करेल तर त्या व्यक्तीच्या मनोकामना मी नक्कीच पूर्ण करील. म्हणून आपल्याला हा दुर्वांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. मंदिरामध्ये जाऊन केला तर गणपती बाप्पांच्या मूर्तीला सर्वप्रथम तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध अर्पण करायचं आहे. यानंतर लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे आणि दिवसभरामध्ये आपण हा उपाय सोयीनुसार हा उपाय जो आहे तर तो करू शकता. आता आपल्याला 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे. दुर्वा घेताना मात्र आपल्याला त्या त्रिदळी म्हणजे 3 दल असलेल्या अशा दुर्वा निवडायच्या आहेत. दुर्वा सुकलेल्या नसाव्या. आपल्याला हिरव्या दुर्वा ज्या आहेत तर उपायांसाठी घ्यायच्या आहे. 21 दुर्वा आपल्याला एका ताटामध्ये घ्यायच्या. यानंतर आपल्याला काय करायचं, घरी आपण हा उपाय करणार असो तर मग गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. आसनावरती बसायचं आहे. उपाय करताना सर्वप्रथम आपल्याला दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आता मंदिरामध्ये जाऊन उपाय करणार असो तर मग आपण मंदिरामध्ये देखील आपल्याला एक तुपाचा किंवा कणकेचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा मातीचा लावला तरी देखील चालणार आहे. यानंतर हा उपाय करायचा आहे. 21 दुर्वा आहे तर त्यातील एक दुर्वा आपल्याला घ्यायची
आणि ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची. यानंतर गणपती स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ही दुर्वा जी आहे तर ती अर्पण करायची आहे किंवा मग आपण मस्तकावरती ही दुर्वा अर्पण केली तरी देखील चालणार आहे. यानंतर परत दुसरी दुर्वा घ्यायची. यानंतर परत एकदा गणपती स्तोत्र पठण करायचं. गणपती बाप्पांना ही दुर्वा अर्पण करायची. दुर्वा अर्पण करत असताना मात्र दुर्वांचा देठ जो आहे तर तो बाप्पांकडे झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला 21 दुर्वा ज्या आहेत ना तर त्या अर्पण करायच्या आहे. 21 वेळा आपल्याला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्या अर्पण करायच्या आहे. दुर्वा अर्पण करून झाल्यावरती आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून मनोमन क्षमा याचना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या जीवनामध्ये अमुक अशी समस्या आहे, ही समस्या दूर होऊ द्या किंवा आपण फक्त मुलांसाठीच नाही तर आपल्या जीवनामध्ये जर काही इतर समस्या असतील, जसं की आर्थिक समस्या असतील, पैशाविषयीच्या अडचणी असतील, तरी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो उद्या अधिक संकष्टी चतुर्थीला नक्कीच करू शकता. त्याचप्रमाणे काही मानसिक, शारीरिक, आर्थिक समस्या असतील, सततचे आजारपण असेल, तरी देखील तुम्ही 21 दुर्वांचा उपाय करू शकता. आपली जी काही समस्या आहे तर ती गणपती बाप्पांना मनोमन सांगायची आहे आणि या समस्येतून आम्हाला बाहेर काढा, मुक्त करा. तुमच्या कृपेने ही समस्या दूर होऊ द्या, अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. कारण की उद्याचा दिवस हा अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच प्रभावी असणार आहे. कारण की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व जे आहे तर ते पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेले असतात. म्हणूनच ज्यावेळी आपण अशा काही ठराविक तिथीला उपाय सेवा करतो तर ती सेवा जी आहे तर ती थेट भगवंतापर्यंत पोहोचत असते आणि आपली इच्छा जी आहे तर ती नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होत असते. फक्त आपण ज्यावेळी उपाय करतो त्यावेळी सेवा करतो त्यावेळी उपाय करत असताना आपली श्रद्धा असणं गरजेचं आहे. आपण किती विश्वासाने मनापासून उपाय करतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. उपाय सेवा दोन्हीही करणं गरजेचं आहे. तरच आपल्याला केलेल्या सेवेचं, उपायांचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. म्हणून आपण विश्वास ठेवून मनापासून उपाय करा. नक्कीच आपल्याला त्या केलेल्या सेवेचे फलप्राप्ती जी आहे तर ती देखील प्राप्त होणार आहे. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.